टेकिऑनचा एकही तुकडा या नवीन तयार झालेल्या डीएनएच्या अणूत ज्या क्षणी शिरतो त्याच क्षणी त्या डीएनएच्या तुकड्यात जीवनाचा संचार होतो. ओघाने हा जिवंत डीएनए ज्या कोशिकेत असतो ती कोशिकाही जिवंत होते. जिवंत आणि निर्जीव प्राण्यात काय अंतर असते हे आता तुझ्या लक्षात आलं? अशोकने विचारले. अशोकने केलेल्या प्रश्नाचं मी मनोमन होकारार्थी उत्तर दिलं. टेकिऑन विकिरणाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी नवीन डीएनएच्या सुरक्षा कवचात लपतात. आणि त्याच क्षणी डीएनए व त्या नवीन कोशिकेत जीवनाचा संचार होतो हे माझ्या लक्षात आले होते. आईच्या पोटातून मूल बाहेर पडण्याच्या वेळेला जन्माची वेळ ठरवणाऱ्या ज्योतिषांना हे कुठवर पटेल सांगता येणे कठीण होतं. पण अशोकने सांगितलेले सत्य हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे असं मला तेव्हा तरी वाटलं. पण तरीही जीवन म्हणजे गती आणि प्रगती ही शाळेत असताना पाठ केलेली जीवनाची दोन मुख्य चिन्हे मला अजूनही पाठ असल्याने फक्त टेकिऑन डीएनएत शिरल्याने त्या नव्या कोशिकेला जिवंत का म्हणावं? तिची गती व प्रगती का व कशी होते हे मला अजून समजलेलं नव्हतं. अशोकच्या ते लक्षात आल्याने तो पुढे बोलू लागला. खरंय तुझं म्हणणं. टेकिऑन डीएनएत शिरल्याने ती पहिली कोशिका किंवा भ्रूण कोशिका जिवंत होते असं मी म्हटलं कारण तेव्हाच त्या कोशिकेत गती निर्माण होते आणि त्याची प्रगती होऊ लागते. टेकिऑन डीएनएच्या अणूत शिरल्याबरोबर आपल्या चारीकडेच विकिरणांना अभेद्य कवच भक्कम करण्याचा प्रयत्न करू लागतो. यासाठी त्याला विशेष प्रकारच्या पदार्थांची गरज असते. हे पदार्थ त्याला जवळपासच्या वातावरणात असणाऱ्या तयार खाद्यपदार्थातून मिळतात. पण त्याचबरोबर नको असलेल्या पदार्थांना कोशिकेच्या बाहेर काढणं पण आवश्यक असतं. या गरजेतूनच कोशिकेच्या आत गतीची सुरुवात होते. सूक्ष्म व्हायरस, बॅक्टेरिया आणि मायक्रोब्स मध्ये हे टेकिऑन या एकाच कोशिकेत ती निकामी होईपर्यंत राहतात. पण मोठ्या प्राण्यांमध्ये या टेकिऑनला पूर्ण सुरक्षा या एकाच कोशिकेत शक्य वाटत नाही. म्हणूनच ते त्या पहिल्या कोशिकेसारख्याच आणखीन कोशिका तयार करतात. साहजिकच या नव्या कोशिकांमध्येही डीएनए व त्यातील सुरक्षित वातावरण मिळाल्यामुळे दुसरे टेकिऑन या नव्या कोशिकांमध्ये राहण्यास तयार येतात आणि हळूहळू या कोशिकांचं एक जाळं किंवा वसाहतच तयार होते. त्याचपासून पुढे प्राण्याचे वेगवेगळे अंग तयार होतात. प्रोफेसर बर्वे आपल्या योगाच्या भाषणात मानवाच्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या वनस्पतीच्या शरीराची तुलना एखाद्या अजस्त्र मशीन किंवा ऑर्गनायझेशनशी करत असत. पण त्यांचा सांगण्याचा तेव्हा लक्षात न आलेला अर्थ आता माझ्या लक्षात येत आहे. प्राण्यांच्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि कोशिका ऑर्गनायझेशन मधील वेगवेगळ्या कामे करणाऱ्या युनिट्स आणि मशीन्स सारखे असतात. पण त्यांच्याकडून ती कामे करून घेणारे जीवनसत्व त्यांच्या आत बसलेले न पदार्थ किंवा टेकिऑन्सच असतात. टेकिऑन्सला हवी असणारी सुरक्षित जागा त्यांना या कोशिकामध्ये असलेले डीएनए व आरएनएच्या विशिष्ट ठेवणीच्या अणूमधील अंतराळात मिळते. शरीराच्या ज्या भागात ती कोशिका असते त्या भागाचे विशिष्ट काम आतील टेकिऑन्स त्या कोशिकेकडून करवत असतात. आणि हो, कोशिकांकडून कामे करवत राहणे हे टेकिऑन्सना अपरिहार्यच असते. कारण एकदा का त्या कोशिकेचे मशीन बिघडले तर त्यात असलेल्या टेकिऑन्सचा
अंश सुरक्षितपणे त्यात राहू शकत नाही. त्याच्या सुरक्षा कवचाला खिंडारे पडतात आणि न पदार्थाचा तो अंश पुन्हा मुक्त होऊन विशाल ब्रह्मांडात सैरभैर फिरायला लागतो. यालाच आपण साधारण भाषेत मृत्यू म्हणतो. इतकं सांगून अशोक थोडा थांबला. बहुधा त्याने दिलेल्या या जगावेगळ्या माहितीची माझ्यावर कोणती प्रतिक्रिया होते तो जाणून घेत होता. मी मनोमन दिलेली प्रतिक्रिया त्याला अर्थात आपोआप कळली असावी. पण माझ्या मनात अशोकने सांगितलेल्या थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी, बिग बँग, ब्लॅक होल, व्हाईट होल वगैरेमुळे एवढा प्रचंड गोंधळ उडाला होता की मी अजून त्याची जुळवाजुळव करत होतो. अशोकचं बोलणं पुन्हा एकदा आठवून बघत होतो. पदार्थाने तयार झालेल्या शरीराच्या कोशिका रूपी मशीन्समध्ये सुरक्षित असण्यासाठी राहणाऱ्या न पदार्थाकडून त्या मशीन्सला चालू ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीतूनच या जगाचा हा सर्व प्रपंच उभा राहिला आहे. हे जरी माझ्या लक्षात आलं तरी अजून कितीतरी प्रश्न अनुत्तरित होते. मानवी शरीराच्या सगळ्या कोशिकांमधील न पदार्थ एकानेक मृत्यूनंतर सगळ्या कोशिकातून बाहेर पडणाऱ्या न पदार्थाचे तुकडे परत एकत्र येतात का? न पदार्थ म्हणजेच देव की काय, असा मी एक विचार मनात केला. आणि या सगळ्याचा अशोकच्या तिसऱ्या अवस्थेशी काय संबंध? नाना प्रकारचे प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. अशोक, तू कुठे आहेस? मन सारखं ओरडून विचारत होतं. अशोकला बहुधा हे प्रश्न समजले असावेत. जरा विश्रांतीनंतर त्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली. बर्वे त्यांच्या भाषणात शरीररूपी मशिनीचा वापर व्यवस्थित कसा करावा व योगाद्वारे या मशिनीची देखरेख कशी करावी हे समजावून सांगत असत. नियमित योगाने शरीराचे आयुष्य कसं वाढवता येतं हेही ते सांगत असत. पण किती झालं तरी प्रत्येक मशिनीला एक ठराविक आयुष्य ते असणारच ना. तसंच एका विशिष्ट वयानंतर हळूहळू शरीराच्या एक एक भागाच्या कोशिका रूपी मशीन्स खराब होऊन बंद पडायला लागतात. अनुषंगाने शरीराचे ते भाग निकामी होऊ लागतात. शरीराचे दुसरे कुठलेही अवयव निकामी झाले तरी माणूस जिवंत राहू शकतो. पण हृदय आणि मेंदू या दोन्हीपैकी एकही पूर्णपणे निकामी झाले, अर्थात त्यांच्या सगळ्या कोशिकांमधील विकिरण कवचांना खिंडारे पडली व त्यामधून न पदार्थाचे तुकडे बाहेर पडले की शरीराला संपायला वेळ लागत नाही. अशा प्रकारे प्राण्याचा मृत्यू झाला की शरीराच्या अन्य अवयवांमधील न पदार्थाचे तुकडेही पुन्हा स्वतंत्र होऊन अंतराळात सैरावैरा भिरभिरायला लागतात. त्यापैकी ज्याला कोणाला जिथे कुठे नवीन कोशिका तयार होताना आढळते तो तेथेच जाऊन बसतो. ती जर भ्रूण कोशिका असली तर पुढे त्यापासून नवीन जीवनाची रचना होते. अशा प्रकारे न पदार्थ आणि ऊर्जेचा स्वसंरक्षणासाठी वापर करून एक नवं शरीर म्हणजे टेक्यॉन्सची नवी वसाहत तयार करतो आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात होते. आता तुझ्या लक्षात आलंच असेल की हे भूत, प्रेत आणि पुनर्जन्म या गोष्टी किती काल्पनिक आहेत आणि माणसाच्या अज्ञानामुळे पसरलेल्या आहेत. कारण निराळ्या कोशिकांमधून निघालेल्या न पदार्थाच्या सुट्ट्या तुकड्यांना स्मृती, संवेदना, विचारशक्ती काहीच राहत नाही. मग भूताची शक्यताच काय? आणि पुनर्जन्म जरी झाला तरी कुठला न पदार्थ कुठे जाईल हे निश्चित नसल्यामुळे पूर्वजन्माची आठवण राहण्याची शक्यताच नाही, अशोक सांगत होता. अशोकचं बोलणं ऐकता ऐकता आपण एखाद्या वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटत होतं.
या जगातील या शरीराची मोह माया, राग, लोभ, हेवे दावे, जगण्यासाठीचा एकूण प्रपंच किती क्षुल्लक आहे हे माझ्या लक्षात येत होतं. सर्वव्यापी सृष्टीचा रचयिता वगैरे विशेषणांनी संबोधला जाणारा देव किंवा परमात्मा हा न पदार्थच असावा आणि मनुष्याचा आत्मा शेवटी स्वर्गात जाऊन परमात्म्याशी एकरूप होतो या सांगण्याचा अर्थ न पदार्थाचे छोटे छोटे तुकडे शेवटी ब्लॅक होल मधून ब्रह्मांडाच्या दुसऱ्या थराला जाऊन न पदार्थाच्या महासागरात मिसळतात असा असावा हे लक्षात येत होतं. यालाच धर्मग्रंथांमध्ये मोक्ष म्हटलं असावं का? पण अशोकचं काय? तो सध्या कुठे व कुठल्या स्थितीत होता? त्याची तिसरी अवस्था म्हणजे जर न पदार्थच असली तर त्याची स्मृती, संवेदना आणि विचारशक्ती अजून संपली कशी नाही? मनातल्या मनात हे प्रश्न मला जाचत होते, भेडसावत होते. अर्थात माझं हे मनातल्या मनात बोलणं, विचार करणं अशोकच्या लक्षात आलंच म्हणा. सगळं कळल्यानंतर आता तुझ्या मनात माझ्या सध्याच्या स्थितीबद्दल कुतूहल आणि काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, अशोक पुढे बोलू लागला. खरं तर मला त्याचबद्दल तुला सांगायचं होतं, पण ते सगळं संपूर्णपणे तुझ्या लक्षात येण्यासाठी आधीची सगळी माहिती सांगणं आवश्यकच होतं. अन्यथा तुला मी काय सांगतो आहे ते समजलंही नसतं आणि त्यावर तुझा विश्वासही बसला नसता. माझ्या या तिसऱ्या अवस्थेबद्दल तुझा अंदाज बरोबरच आहे. फरक इतकाच आहे की मी माझ्या शरीराच्या फक्त एका कोशिकेतून निघालेल्या छोट्या तुकडा नसून माझ्या मेंदूच्या स्मृती, संवेदना आणि विचारशक्ती असलेल्या भागांच्या कोशिकांमधून निघालेल्या न पदार्थाचा एक लोळागोळा आहे. बर्व्यांच्या त्या यंत्राने माणूस जेव्हा तिसऱ्या अवस्थेत जायचा तेव्हा त्याच्या मेंदूतील कोशिकांचे न पदार्थ तेवढ्यापुरते शरीरातून बाहेर पडून अंतराळात यथेच फेरफटका मारून वेळ संपताच पुन्हा आपल्या ठिकाणी व्यवस्थित जाऊन बसत. मेंदूच्या आदेशांप्रमाणे शरीराचे बाकी अवयव काम करत असल्यामुळे मेंदूच काम करायचं थांबल्यावर शरीर मृतप्राय व्हायचं. त्याचमुळे बर्व्यांच्या त्या अवस्थेत मी त्यांना तपासल्यावर मला त्यांच्या मृत्यूची खात्री पटली होती. पण मेंदूतील न पदार्थ पुन्हा मेंदूत आल्यावर त्यांनी पूर्वीसारखं काम करणं सुरू केलं आणि बर्वे पुन्हा जिवंत होऊन माझ्यासमोर हसत उभे राहिले. अशोक म्हणाला, अरे पण अशोक, हे कसं शक्य आहे? तूच नाही का आत्ता म्हणालास की शरीराच्या कोशिकातून मृत्यूनंतर निघालेले न पदार्थाचे लहान लहान तुकडे अंतराळात सैरभैर फिरतात व त्यांना स्मृती, संवेदना वगैरे काहीच उरत नाहीत. मग तुझी ही तिसरी अवस्था कशी काय शक्य आहे? आणि तुला विकिरणांच्या माऱ्यापासून वाचवायला इथे तिथे का फिरावं लागत नाही? मी अशोकला किंवा त्याच्या न पदार्थाला मनातल्या मनात प्रश्न केला. बरोबरच आहे तुझा प्रश्न. तीच तर खरी मजा आहे. तेच मी तुला सांगत होतो. अशोकचा प्रतिसाद लगेचच आला. अशोकने म्हणताना जरी मजा म्हटलं तरी त्याच्या म्हणण्याच्या पद्धतीवरून ते म्हणताना त्याला किती मानसिक कष्ट होत असावेत याचा अंदाज मला सहज येत होता. पण माझ्या शंकेच्या निवारणासाठी अशोक पुढे सांगू लागला. प्राण्याच्या मेंदूपासून विभिन्न अवयवांपर्यंत व ज्ञानेंद्रियांपासून मेंदूपर्यंत सूचनांचा प्रवाह नर्व्स आणि न्यूरॉन या विशेष प्रकारच्या कोशिकांच्या शरीरात सर्वत्र पसरलेल्या जाळ्यातून म्हणजेच नर्वस सिस्टमतून होत असतो हे तुला माहीतच असेल. पण या जाळ्यातील कोशिका सूचना घेऊन रक्तकोशिकांसारख्या स्वतः ये जा करत नाही. हे निरोप शरीरात इकडून तिकडे जातात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सारख्या न्यूरोवेव्सच्या प्रवाहातून. या न्यूरोवेव्स ऊर्जेच्या फारच
बारक्या कणांच्या प्रवाहापासून तयार होतात. याच न्यूरोवेव्हच्या ऊर्जा कणांचा बर्व्यांनी आपल्या तिसऱ्या अवस्थेसाठी उपयोग केला. त्यांचं यंत्र जेव्हा मेंदूच्या न पदार्थांना शरीरातून बाहेर काढायचं, तेव्हाच त्या न पदार्थाच्या गोळ्याच्या चहूकडे न्यूरोपार्टिकल्सचं, न्यूरोवेव्हच्या कणांचं म्हणा, एक वलय किंवा चेंडूसारखं कवच निर्माण व्हायचं. या वलयामुळे न पदार्थाच्या गोळ्याला विकिरणाचा त्रास होत नाही व तो स्वेच्छेने ब्रह्मांडात कुठेही सहज जाऊ येऊ शकतो. स्मृती, विचारशक्ती, संवेदना सर्व तसंच असल्याने तो ते अनुभव साठवूही शकतो. पण अशोक बोलता बोलता मध्येच थांबला. पण काय? अशोकच्या आवाजातील ओलावा लक्षात न घेता मी पटकन म्हणालो. माझी उत्सुकता आता शिगेला पोचली होती. पण त्या स्मृतीचा, त्या अनुभवाचा आनंद घ्यायला पुन्हा आपलं शरीर मिळावं लागतं आणि त्या शरीरात शिरायला बर्व्यांच्या यंत्राची मदत लागते. कडवट शब्दात अशोक कसंबसं बोलला आणि मी कोणीतरी खाडकन थोबाडीत मारल्यासारखा एकदम भानावर आलो. अशोक कोणत्या विचित्र परिस्थितीत सापडला होता हे माझ्या लक्षात येत होतं. न्यूरोपार्टिकल्सच्या ज्या पिंजऱ्यात तो कोंडला गेला होता, त्यात त्याला आता कोणास ठाऊक किती वेळ, किती वर्ष, किती शतकं किंवा किती युग राहावं लागणार होतं. संवेदना असून काहीही न करता येण्याची अकर्मण्यता किती बोचरी आणि दुःख देणारी असेल याची मी कल्पना करू शकत होतो. बिचारा अशोक कुठून यात अडकला? यात त्याचा काय दोष? नियतीने त्याच्याशी हा खेळ का केला असावा? असे अनेक प्रश्न आणि विचार मनात येरझारा घालत होत्या. नक्कीच यातून निघण्याचा काहीतरी उपाय असेलच. अशोक शरीर नसल्याने काही करू शकत नसला तरी मी तर त्याची मदत करू शकत होतो ना. असा आशाळभूत विचारही मनात आला. तुझ्या करण्यासारखं काही असतं तर मी नक्कीच तुला सांगितलं असतं हर्षल. बर्व्यांचं ते यंत्र कसं होतं, हे ते कसं बनवतात याबद्दल मला थोडीही कल्पना असती तर मी तुला तसं सांगितलं असतं, नव्हे तुझ्याकडून ते यंत्र बनवून घेतलं असतं. पण मला काही कळायच्या आतच ते यंत्र क्षणार्धात नाहीसं झालं. तसं म्हणा, यंत्र असूनही माझं शरीर तरी कुठे उरलं आहे? अशोक एक उसासा टाकून म्हणाला. आता माझ्यासमोर दोनच मार्ग मोकळे आहेत. एक तर बर्व्यांना शोधून त्यांच्या मदतीने या पिंजऱ्यातून निघण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा हे शापित अस्तित्व संपवून टाकणे. निराशेच्या महासागरात बुडालेला अशोकचा आवाज खूप खोलवरून कुठून तरी येत होता. पण मग तू बर्व्यांचा शोध का घेत नाहीस? तू तर वाटेल तेथे तुझ्या इच्छेप्रमाणे जाऊ शकतोस. मी मनातच अशोकला प्रश्न केला. गेले कित्येक दिवस मी तेच करतोय. संपूर्ण पृथ्वीतला एक एक कानाकोपरा अणुरेणू शोधून झाला. बर्वे तर सोडाच, पण दुसरा कोणीही ते माझ्यासारखा अशा मधल्या अवस्थेत त्रिशंकू भेटला नाही. आता प्रोफेसरांना भेटण्याची शक्यता फक्त एकाच ठिकाणी आहे, ती म्हणजे आपल्या आकाशगंगेच्या सर्वात जवळच्या अँड्रोमेडा गॅलेक्सीतील एका ग्रहावर. तेथेही पृथ्वीच्या मनुष्यासारखेच बुद्धिमान प्राणी राहतात. दिसायला शरीराने किंवा जीवनावश्यक पदार्थांच्या बाबतीत
पृथ्वीच्या मनुष्यात आणि त्यांच्यात काहीच साम्य नाही. पण त्यांच्याही मेंदूत स्मृती, संवेदना आणि विचारशक्तीची व्यवस्था आहे. पण तेथेही बर्वे असतील का? असले तर ते मला कोणत्या रूपात भेटतील? मी त्यांना ओळखूचही शकेन का? हे सगळं आता बघायचंच आहे, अशोक म्हणाला. घोर निराशेने आता त्याच्या मनाचा ताबा मिळवला होता. आणि तेथेही बर्वे नाही भेटले तर? मी माझी काळजी बोलून दाखवली. तर हे शापित अस्तित्व संपवून टाकण्याचा दुसरा मार्गच धरावा लागेल. तसं तर मी कोट्यावधी वर्षांपर्यंत जरी या अवस्थेत राहिलो तरी काही बदल घडण्याची शक्यताच नाही. पण मी जाणीवपूर्वकच कुठल्या तरी ब्लॅक होलमध्ये शिरून न्यूरो पार्टिकल्सचा हा पिंजरा किंवा कवच ओरबाडून फाडून टाकेन. अर्थात त्याबरोबरच माझेही तुकडे तुकडे होतील. पण एकदा त्या ब्लॅक होलच्या पलीकडे गेलो की न पदार्थाच्या महासागरात एकरूप होऊन माझी मुक्तता होईल. इतकं सांगून अशोक बोलायचा थांबला. मीही अंतर्बाह्य बधीर झालो होतो. अशोक माझ्या बालपणीचा मित्र होता. शत्रूलाही होऊ नये अशा यातना त्याला भोगाव्या लागत होत्या, त्याची मला जाणीव होती. तरी त्याच्या स्वतःला संपवून टाकण्याची योजना मला मान्य असण्यासारखीच नव्हती. नको अशोक, असं काही करू नकोस. कमीत कमी मी जिवंत असेपर्यंत तरी. अरे तुझं शरीर नाही म्हणून काय झालं? मी आहे ना. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन. तू आजपासून नेहमी माझ्याबरोबर राहत जा. आपण दोघे आनंदाने राहू. भावनांच्या अतिरेकाने माझा स्वर रडवेला झाला होता. माझ्या भावना खरंच पूर्णपणे निर्भय होत्या. अशोक एकाएकी हसला. हर्षल, अरे वेड्या, मी तुझ्याबरोबर राहणं शक्य तरी आहे का? अजून तुला माझ्या सूक्ष्मतेची कल्पना नाही आली का? अशोक हसतच म्हणाला. का? शक्य नसायला काय झालं? तूच म्हणाला होतास की तू एका कोशिकेतील न पदार्थ नसून संपूर्ण मेंदूच्या कोशिकातील न पदार्थाचा गोळा आहेस म्हणून. मग सूक्ष्म कसा? मी म्हटलं. मला अशोकच्या हसण्याचा थोडा रागच आला. हे बघ हर्षल, प्रत्येक कोशिकेतून राहणारा न पदार्थाचा तुकडा त्याच्या जीन्सच्या अणूंमधील जागेत राहतो, हे मी तुला सांगितल्याचं आठवतंय ना? मग अशा या तुकड्यांच्या गोळ्याचा आकार असून असणार तो केवढा? आणि आत्ता मी तुझ्याशी संपर्क साधलाय तो कुठून माहीत आहे? अशोक म्हणाला आणि थोडा वेळ थांबून माझ्याकडून उत्तराची अपेक्षा न करता पुढे सांगू लागला. मी आत्ता तुझ्या मेंदूतील विचारशक्ती असलेल्या लोब्सच्या बाहेरील कोशिकांच्या भिंतीजवळील पदार्थांच्या अणूमधील अंतराळात आहे. येथून मी माझ्या न्यूरो पार्टिकल्सच्या कवचाचा वापर करून न्यूरो वेव्हजच्या सिग्नलने माझं म्हणणं तुला कळवतो आहे. आलं लक्षात? माझ्या नकळत माझा हात माझ्या डोक्याकडे गेला. त्यात काय कांदे बटाटे भरले आहेत याचा मी कधी विचारच केला नव्हता. साहजिकच ते लोब्स वगैरे मला कळण्यासारखं नव्हतंच. पण इतकं मात्र कळलं की अशोक चक्क माझ्या डोक्यातच बसला होता. मला काय बोलावं तेच सुचेना. खरंच हर्षल, आता या सूक्ष्म देहाच्या यातना सहन होत नाही रे. मी तर कधीच येथून अँड्रोमेडाला तर तेथून पुढच्या प्रवासाला निघून गेलो असतो. पण आपली पृथ्वी सोडताना मला तुझ्या मोहपाशाने जखडून ठेवलं. या अवस्थेतही तुला सगळं सांगितल्या विना तुझा निरोप घेतल्या वाचून मला जाता येत नव्हतं. या बंधनातून मुक्त होताच येत नव्हतं. म्हणूनच तुला या अशा अवेळी गाठून सगळं सांगितलं.
आजवर मी तुला खूपच त्रास दिला, पण आता हे शेवटचंच. तुला सगळं काही सांगून आता मला खूप बरं वाटतंय. सगळं शांत शांत वाटतंय. आता मात्र तू मला निरोप दे. निघतो मी आता. शेवटचं बोलून अशोकचा आवाज थांबला. इतका वेळ बेभान होऊन अशोकच्या गोष्टी ऐकणारा मी एकाएकी शुद्धीवर आलो आणि ओरडलो, अशोक, अशोक, थांब जरा, माझं ऐक. असं तडकाफडकी जाऊ नकोस. आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग शोधू, पण तू असा जाऊ नकोस, ऐकतोस ना? मी कळवळून अशोकला म्हटलं आणि त्याच्या प्रतिसादाची वाट बघत काही क्षण थांबलो. नाही. मी बोलायचं थांबलो तरी अशोककडून काहीच उत्तर आलं नाही. अशोक, अशोक, ऐकतोस ना? कुठे आहेस तू? मी जीवाच्या आकांताने मनातल्या मनात जोरात ओरडलो, पण तरीही काही उत्तर नाही. अशोक मला आणि या जगाला कायमचा सोडून गेला होता. एकदा वाटलं जोरात आवाज काढून मोठ्याने त्याला बोलवावे. अजून दूर गेला नसेल तर ऐकून परत येईल, पण माझं मलाच हसू आलं. अशोक जरी माझ्या शरीरात बसून न्यूरोप्रवाहाने माझ्याशी बोलू शकत होता, तरी मी माझ्या शरीरातील न्यूरोप्रवाह शरीराबाहेर कसा पाठवणार? फक्त बर्व्यांचं यंत्रच माझी मदत करू शकलं असतं. कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो. खिडकी बाहेरून पक्ष्यांचे आवाज कानी येऊ लागले. पहाट होत असावी. खोलीतील चित्र मुळीच बदललेलं नव्हतं. बायको आणि पोरगं पूर्वीप्रमाणे गाढ झोपले होते. अशोक आत्ता इथे या शरीरात येऊन माझ्याशी बोलून जीवन मृत्यूचे गूढ सांगून अनंत यात्रेस निघून गेला, हे सत्य कुणाला सांगून काहीच उपयोग नव्हता, कारण कुणाचाही यावर विश्वास बसणार नव्हता. उलट मला वेड लागल्याची शंका आली असती. असो, हळूहळू उठलो आणि नित्यकर्मांना लागलो. अशोक एव्हाना अँड्रोमेडाला पोचलाही असेल, मनात आलं. पण ते आता विसरायला हवं होतं. अशोक कायमचा गेला होता, पण जाता जाता जीवनाकडे आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पार बदलून गेला होता.